तर इथे पहा भरीव गोल अधिक भरीव त्रिकोण वजा स्टार या पद्धतीने असेल. आता भरीव गोलला 9 आहे, भरीव त्रिकोणला 8 आणि स्टारला 7 आहे. तर आपण वहीवर लिहून घ्या 9 अधिक 7 सॉरी 9 अधिक 8 वजा 7 कंसाचा वर्ग येणार आहे. उलटा त्रिकोण म्हणजे 2 आहे. उलटा त्रिकोण म्हणजे 2 आहे भागिले जो सोयीचा त्रिकोण आहे त्याच्यासाठी 5 आहे. तर त्या 5 साठी 5चा कंसाचा वर्ग अधिक चौकोन जे आहे त्यासाठी 6 आहे वजा 7. अशा पद्धतीने बघा 9 अधिक 8 वजा 7 म्हणजे 8 वजा 7 जर केलं तर 1 राहतो. 9 अधिक 1 झाले 10. 10चा वर्ग भागिले 10चा वर्ग आपल्याला माहिती 100. आता अगोदर आपल्याला बोर्ड मासच्या नियमानुसार पदावलीच्या 5चा वर्ग म्हणजे 25. 25 चौक 100 म्हणजे बघा 4 अधिक चौकट म्हणजे 6 आहे चौकोन 6 आणि 4 10 आणि वजा त्रिकोण म्हणजे 7 आहे. 10 वजा 7 बरोबर 3 आणि 3 हा अंक कोणत्या चिन्हासाठी बघा चौकोन आणि त्याच्यामध्ये कर्ण अशी रेष मारलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आहे. आता प्रश्न क्रमांक 27 आणि 28 साठी एक वर सूचना दिली आहे बघा. कलम हा शब्द म्हणजे 432 आहे. कलम हा शब्द म्हणजे 432 लिहून घ्या पटपट. लकब हा शब्द म्हणजे 321. लकब हा शब्द 321 आणि कसब हा शब्द आहे तो म्हणजे 152. बघा कलम 432 लकब हा शब्द 321 आणि कसब हा शब्द 152. आपण एकाखाली एक शब्द असे लिहून घेतले त्यानुसार त्यांचे संख्या लिहून घेतलेल्या आहेत. तर बघा कलम साठी 432. आता याच्यामध्ये बघा कॉमन कोणता अक्षर आहे क क क. आता सगळीकडे क दिसतोय तर अशा पद्धतीने क साठी असणार इकडे तिन्ही ठिकाणी असणार कॉमन म्हणजे 2 आहे. म्हणजे आपल्या क साठीचा अंक सापडला 2. आता वरच्या 2 अक्षरात शब्दाचा विचार केला ल आणि ल हे 2 कॉमन आहे आणि या वरच्या 2 संख्यांमध्ये 3 आणि 3 हा कॉमन आहे त्यामुळे ल साठी निघतो 3. आता म साठी राहिलेला 4 आणि ब साठी निघतो 1 आणि शेवटच्या ह्याच्यात स साठी निघतो 5. तर बघा आपल्याला परत एकदा सांगतो मी अक्षरांचे अंक. क साठी 2 ल साठी 3 म साठी 4 ब साठी 1 आणि स साठी 5. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळ्या अक्षरांचे अंक निघालेले आहेत. आपल्याला प्रश्न विचारलाय 27वा सर ब क हा शब्द कसा लिहा. स साठी आपल्याकडे निघलाय 5. आता र आपल्या याच्यात नाहीये आणि ब आणि क साठी निघलेला आहे 1 आणि 2. मग आता 5 1 आणि 2 अशा ऑप्शन असणारे 2 आहेत. पर्याय क्रमांक 1 आणि 3. मग आता त्यात र साठी 8 येतो. मग आता 5 8 1 2 अशा अंक असणारे 2 पर्याय आहेत. आपल्या उत्तर सूचीमध्ये सुद्धा 1 आणि 3 असे 2 पर्याय दिलेले आहेत. कारण आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेला आहे की अक्षरांचा आणि अंकांचा क्रम हा समान असेलच असे नाही. त्या पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 1 आणि 3 या ठिकाणी उत्तर आहे. आता पुढील कोणत्या सांकेतिक अंकांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो. पुढील कोणत्या सांकेतिक अंकापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो.
आता बघा पर्याय क्रमांक पहिला 434 आहे. 4 साठी आपला निघतो म, 3 साठी ल आणि परत 4 साठी म. मग हा शब्द म ल म म्हणजे अर्थपूर्ण तयार झाला. आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे, त्यातला एक झाला. त्यामुळे नंतरचा पर्याय क्रमांक आहे 2, 511. 5 साठी बघा स, 1 साठी ब आणि परत ब म्हणजे स ब ब. हा शब्द सुद्धा अर्थपूर्ण आहे. आणि पुढचे आपण पर्याय पाहायचे, जरी पाहिले तरी आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये 242 जो आहे तर 2 साठी आहे क, 4 साठी आहे म, क म क असा शब्द तयार होतो आणि तो काय अर्थपूर्ण नाही. आणि शेवटचा जर 131 जर घेतला, 1 साठी ब, 3 साठी ल आणि परत ब, ब ल ब असा तयार होतो. त्यामुळे तो शब्द अर्थपूर्ण नाही. त्यामुळे आपला 28 या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 आणि 2 आहे. 29 या प्रश्नाचा आता कडे जाऊयात आपण. जॉन एका मैदानावर दक्षिण दिशेला सरळ 29 मीटर चालत गेला. आता बघा आपण एक पॉइंट घ्यायचा अगोदर, वहीवर घ्या आणि तो खालच्या दिशेला म्हणजे दक्षिण दिशेला किती चाललाय बघा, 29 मीटर. उभी रेष मारा आणि तिथे 29 लिहा. तेथे उजवीकडे काटकोनात वळून, आता तो उजवीकडे म्हणजे आता बघा त्याचं तोंड खालच्या दिशेला झालं म्हणजे उजवीकडे वळताना किती काटकोनात वळून तो 17 मीटर चाललाय. 17 मीटर चालला. पुन्हा उजवीकडे काटकोनात वळून 8 मीटर चालला तो. लिहून घ्यायचं, हे आपण जसं वळतोय तसं त्या पद्धतीने लिहून घ्यायचं. व शेवटी डावीकडे काटकोनात वळून 11 मीटर चाललाय. तर तो मूळ ठिकाणापासून कमीत कमी किती अंतरावर असेल. मग आपण ते मूळ ठिकाण आणि 11 मीटर चाललेलं शेवटचं टोक जोडल्यानंतर आपल्याला एक कर्ण तयार झाल्यासारखा दिसेल. आता हे 11 मीटर जिथून वळाला आणि 17 मीटर, 11 आणि 17 मीटर किती झाले बघा, 28 मीटर. म्हणजे 28 मीटर हा एका काटकोन त्रिकोणाचा पाया होतो. आणि उंची बघा 29, जे एकूण टोटल उंची होती त्यातला 8 मीटर कमी केला तर आपली उंची होते 21. मग आता बघा 28 चा वर्ग अधिक 21 चा वर्ग म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार, सिद्धांतानुसार 28 चा वर्ग अधिक 21 चा वर्ग जर आपण केलं तर एकूण 1225 येईल. आणि आता हे 1225 म्हणजेच 25 शेवटी आलाय म्हणजे तो 5 एकक स्थानी असणाऱ्या संख्येचा वर्ग आहे. आणि इथं 5 एकक स्थानी असणारा एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 30. आता धावण्याच्या शर्यतीत सचिन आणि राहुल यांनी भाग घेतला. सचिन म्हणाला, माझा रांगेतील क्रमांक 19 असून माझ्या पुढे राहुल हा चौथा आहे. दिसते बघा, धावण्याच्या शर्यतीत सचिन आणि राहुल यांचा संवाद झालाय आणि याच्यामध्ये सचिन राहुलला म्हणाला, माझा रांगेतील क्रमांक 19 असून माझ्या पुढे राहुल हा चौथा आहे. म्हणजे 19 पासून राहुल समोर चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, राहुलचा क्रमांक किती असला पाहिजे आता, 19 चा 1 सोडा, 18, 17 आणि 16. आता तो 16व्या क्रमांकावर असेल. आणि तो पुढे काय म्हणतो बघा, राहुल म्हणतो मी शेवटून 9वा आहे. बघा, शेवटून 9वा आहे तर खालील अचूक विधान कोणते. मग आता तो शेवटून 9वा आहे आणि राहुल पासून तो चौथ्या क्रमांकावर आहे सचिन. म्हणजे तो 4 आणि त्याच्या पुढे 5
म्हणजे बघा 19 अधिक 5 म्हणजे बघा शेवट 19 अधिक 19च्या पुढे 4 आल्यानंतर ते 5 होणार आहे. ते 5 + 4 असं 9 होतात. तर एकूण स्पर्धक होतात 23. मग आता शेवटून 5वा स्पर्धक असणार आहे सचिन आणि 23 स्पर्धक असल्यामुळे बरोबर मधोमध जर घेतला तर 12 असणार आहे. कारण पहिले 11, नंतरचे 11, 22 आणि असे एकूण 23 होतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि 4 आहे. पर्याय क्रमांक 2 आणि 4 आहे. सर्वांना आवाज येतोय ना? पुढे बघा प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31. सन 2022चा बालिका दिन सोमवारी आला असेल तर त्याच वर्षीचा क्रांती दिन कोणत्या दिवशी आला असेल? बघा सन 2022चा बालिका दिन सोमवारी आला असेल तर त्याच वर्षीचा क्रांती दिन कोणत्या दिवशी आला असेल? बालिका दिन हा 3 जानेवारीला असतो. आपणाला हे माहिती पाहिजे. बालिका दिन हा 3 जानेवारीला असतो आणि क्रांती दिन हा ऑगस्ट मध्ये म्हणजे 9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. आता आपल्यास मी कालच्या आणि परवाच्या तासिकेमध्ये आपणास याबाबत सांगितलेलं होतं. या जानेवारी महिन्यापासून जुलै पर्यंतचे महिने लिहून घ्यायचे आणि 3 जानेवारीचा दिवस कोणता आहे? सोमवार. म्हणजे आपण 1 तारखेचा दिवस काढायचा, पाठीमागे जायचं, रविवार आणि शनिवार म्हणजे 1 तारखेचा शनिवार निघेल. अशा पद्धतीने आपल्याला माहिती 31 दिवसाचा वार हा 3 दिवसांनी पुढे जातो, 30 दिवसाचा वार हा 2 दिवसांनी पुढे जातो आणि जर 29 दिवसाचा असेल तर तो 1, 28 असेल तर तोच वार, त्याच्या पुढचा वार तिथे येईल. त्या पद्धतीने आपण काढून घ्या आणि यानुसार जर काढलं तर 31 या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असेल. आपण व्यवस्थित कॅल्क्युलेट करून बघा. आज वेळ कमी आहे, टेक्निकल इश्यू मुळे आपल्याला उशिरा जॉईनिंग होता आलंय. त्यानंतरची बघा वेन आकृती आहे. आता वेन आकृतीमध्ये विमान प्रवासी, बस प्रवासी आणि रेल्वे प्रवासी, विमान प्रवासी, बस प्रवासी आणि रेल्वे प्रवासी आहेत. तर प्रश्न क्रमांक 32 काय आहे बघा. विमानाने प्रवास करणारे किती प्रवासी बसने ही प्रवास करतात? विमानाने प्रवास करणारे किती प्रवासी बसनेही प्रवास करतात? म्हणजे आता बसने प्रवास करणारे म्हणजे त्रिकोणात आले पाहिजेत, मात्र त्यातले आकडे हे चौकोनातच असले पाहिजेत. मग आता त्रिकोणात असलेले 9 आणि 4 आहे. 5 चौकोनात आहे पण रेल्वेने प्रवास करतो, तो बसने नाही. म्हणून 9 अधिक 4 म्हणजे 13 हे पर्याय क्रमांक 1 असणार. त्यानंतर 33वा प्रश्न आहे. रेल्वेने प्रवास करतात परंतु विमानाने प्रवास करत नाही. आता रेल्वेने प्रवास करतायत परंतु विमानाने प्रवास करत नाही म्हणजे तो विमानाच्या चौकोनामध्ये आलेला नाही पाहिजे अंक, पण मात्र तो
बसच्या आणि रेल्वेच्या प्रवासात आलेला पाहिजे. आणि असा दिसणारे अंक आहेत बघा 21 आणि 11. आता 21 अधिक 11 म्हणजेच 32, म्हणून 33 या प्रश्नाचा पर्याय क्रमांक असणार आहे 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34 आहे. आता हा जरा थोडासा काळजीपूर्वक पहा. हा प्रश्न आपण 2017च्या परीक्षेत देखील अशा प्रकारचा प्रश्न सोडवला होता. यामध्ये बघा 9 आणि 17 यांचा काहीतरी संबंध येतो आणि त्यांचं उत्तर येतं 49. आता 9 आणि 17 जर आपण रेग्युलर प्रमाणे जर गुणाकार केला तर तो गुणाकार नियमित प्रमाणे येणार नाही. आता हा काहीतरी असा ट्रिक असली पाहिजे, एकतर याचा वर्गात घन किंवा त्यांचा फरक अशा पद्धतीचा असणार आहे. मग त्यानुसार जर विचार केला तर बघा, आता जर 9चा वर्ग केला तर 9चा वर्ग येतो 81, अधिक त्यामध्ये जर 17 मिळवले तर होतात 98, आणि 98 ला जर 2 ने भागलं तर उत्तर येतं 49. आता हा जर पॅटर्न असा आला असेल तर पुढचा पॅटर्न तसाच येतो का ते आपण पाहायला पाहिजे. मग आता 13चा वर्ग 169 आहे, त्यामध्ये जर 31 मिळवले तर उत्तर येते 200. 200 ला परत 2 ने भागलं तर उत्तर येते 100. म्हणजे हा पॅटर्न बरोबर चाललाय अचूक. तसाच हा 12 आणि 18चा जर काढला तर तो पण तसाच निघेल. मग आपण शेवटी काढायचं काय आपल्याला 14 गुणिले 4. 14चा वर्ग 196 अधिक 4 म्हणजे 200. 200 ला 2 ने जर भागलं तर उत्तर निघतंय 100. म्हणून आपला 34 या प्रश्नाचा उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 4. उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 4. आता 35 ते 39 साठी नियमावली दिलेली आहे, ते आपण पाहूयात. पहिल्या पदाचा दुसऱ्या जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या पदाचा हा चौथ्या पदाशी संबंध आहे. आता नटसम्राट हे नाटक कोणी लिहिलेलं आहे? आपल्याला मागच्या 2 दिवसाच्या तासिकेत तुम्हाला सांगितलंय की आपल्या भाग 1 मधील मराठीच्या शेवटचा जो घटक आहे जनरल नॉलेजच्या संबंधित लेखक, कवी, त्यांची टोपणनाव, त्यांचं लेखन साहित्य याच्याशी संबंधित, तर नटसम्राट हे नाटक वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिलेलं आहे. आणि वि.वा. शिरवाडकर यांचं टोपणनाव आहे कुसुमाग्रज. आणि मग तसंच भ्रमाचा भोपळा हे नाटक, या नाटकाचे लेखक आहेत प्र. के. अत्रे. आता प्र. के. अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव आहे केशव कुमार. यांचं टोपण नाव आहे केशव कुमार. मग आता आपल्याला माहिती आहे गोविंदाग्रज म्हणजे बाळकराम म्हणजेच राम गणेश गडकरी, केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले, आणि केशव कुमार हे प्रल्हाद केशव अत्रे. आता अज्ञातवासी हा एक शब्द आलेला आहे, याच देखील आपण त्या पुस्तकात वाचन केल्यानंतर तुम्हाला ते त्याचं उत्तर सापडेल, कारण हे वाचनाचा भाग आहे. तर त्यानंतर 36वा प्रश्न आहे बघा, म्हणजे 35व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक उत्तर आहे 3. आता 36व्या प्रश्नाचा राष्ट्रीय मतदार दिवस जो की आपण साजरा करतो 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारीला. आता संविधान दिवस हा आपण भारतीय संविधान जे सकाळी आपल्या परिपाठामध्ये दररोज होतं त्यामध्ये आपण म्हणतो 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान आम्ही अंगीकृत आणि अधिनियमित करतो. म्हणजे संविधान दिवस हा 26 नोव्हेंबर या दिवशी असतो. आता यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 37. या आकृतीचं निरीक्षण करायचं. पहिल्या आकृतीच्या निरीक्षणावरून त्याच्या दुसऱ्या आकृतीत काय फरक पडला, तसंच तिसऱ्या आकृतीच्या निरीक्षणावरून चौथी आकृती कशा पद्धतीची तयार होईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिली आकृती आहे बघा, प्रश्न आकृतीत तिथे काळजीपूर्वक निरीक्षण करा. जो चौकोन आहे तो वरती गेलाय
अर्धचंद्र खाली आलाय, जो स्टार आहे तो डाव्या बाजूला गेलाय आणि वरचा त्रिकोण उजव्या बाजूला गेलाय. आपण आकृती तिसऱ्या आकृतीचा विचार करताना बघा, जो भरीव चौकोन आहे तो वरच्या बाजूला गेला पाहिजे आणि तो चांदणी जे आहे ते खालच्या बाजूला आले पाहिजे. आता भरीव चौकोन वरच्या बाजूला येणारी यामध्ये एकच पर्याय दिसतोय, त्याच्यामुळे आपण इथे जास्त कन्फ्युजन होण्याची गरज नाही. खालचं भागिले चिन्ह हे डाव्या बाजूला गेलं पाहिजे, अधिक चिन्ह हे उजव्या बाजूला, आणि म्हणून 37 या प्रश्नाचा उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 3. त्यानंतर 38 या प्रश्नाचा प्रश्न पाहूयात. 963 ला 144 यांचा काहीतरी संबंध आहे. आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आणि तसाच 842 चा संबंध काय येतो पाहायचा. आता 963 या सर्व अंकांची बेरीज जर केली तर 9 6 15, 15 आणि 3 18, 18च्या पाड्यात 144 आहे, म्हणजे 18 8 144. आणि बघा पुढचा 8 अधिक 4 अधिक 2 केलं, 8 आणि 4 12, 12 अधिक 2 8 आणि 4 12, 12 अधिक 2 14, मग 14 गुणिले 8 जर केलं तर पर्याय क्रमांक 3 निघतो. आता शासनाच्या उत्तर सूचीमध्ये याच्यात थोडेसे वेगवेगळे दिलेले आहे. पर्याय क्रमांक 1 आणि 4 पण आहे, पर्याय क्रमांक 1 आणि 3 पण आहे, पर्याय क्रमांक 3 आणि 4 पण आहे. आता याच्यात थोडस टेक्निकल बाबी असू शकतात, त्या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकता. आणि पर्याय क्रमांक 1 आणि 3 चा पण काढू शकता, 3 आणि 4 काढू शकता, आणि 1 आणि 4 काढू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39. आता LOH आपण जर विचार केला तर बघा, L पासून O किती अंतरावर 2 आणि H हा परत O पासून H किती अंतरावर आहे तर 6. बघा मोजून घ्या, 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे 6 अक्षरांचा त्याच्यामध्ये गॅप आहे. तसाच P पासून M किती अंतरावर आहे बघा, P पासून M उलट येत आहे आता दिशेने, O आणि N आहे म्हणजे 2 अक्षर आहेत, ते सोडून परत M आलाय. आता M पासून T परत उजव्या बाजूला चालला, किती अंतरावर आहे बघा, किती अक्षर सोडून आहे, 1 2 3 4 5 6, म्हणजे 2 6 2 6 असा पॅटर्न आहे. आता I आणि T मध्ये काय फरक आहे बघा, I पासून T मोजा, 1 5 आणि 1 6 आणि 4 10, म्हणजे I आणि T मध्ये 10चा फरक आहे. आता T पासून J मोजा, हे 4 आणि 5 9, 9चा फरक आहे. 10 आणि 9चा फरक असणारा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक शोधायचा आहे. आता त्या पद्धतीने जर प्रत्येक पर्यायाचं आपण चेक केलं तर आपल्या लक्षात येईल 39 या प्रश्नासाठी उचित पर्याय क्रमांक आहे 2. त्यानंतर आता बघा, पाण्यातली प्रतिमा. पाण्यातली प्रतिमा. आता पाण्यातली प्रश्न क्रमांक 40 आहे. या 40 मध्ये अगोदर प्रश्न क्रमांक 40 पाहूयात. आरशातली प्रतिमा आहे. तर आरशातल्या प्रतिमेमध्ये आपल्याला माहिती उजव्या दिशा ही डाव्या बाजूला जाते आणि डावी दिशा ही उजव्या बाजूला जाते, म्हणजे हा 3 हा उलटा 6 झाला, म्हणजे 3 हा 6 झाला पाहिजे. त्यामुळे आता पर्याय क्रमांक 1 तर आपला पहिल्यांदा बाद होतो, 3 आहे तसाच आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपला बाद होतो. आता पर्याय क्रमांक 2 3 आणि 4 आहे, त्याच्यामध्ये 6 दाखवलेला आहे. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये 7 आहे तसाच आलाय, म्हणजे त्याची दिशा बदलली नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 एक बाद झाला. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा, जर बारीक निरीक्षण केलं तर वरच्या कोपऱ्यात 3 रेषा आहेत आणि अशा प्रश्न आकृतीमध्ये वरच्या कोपऱ्यात 2च रेषा आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुद्धा बाद होतो. म्हणून आपला या प्रश्नाचा
योग्य पर्याय क्रमांक असणार आहे 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41. या 41 प्रश्नासाठीचा आपल्याला पाण्यातली प्रतिमा शोधायची. कोणती? पाण्यातील प्रतिमा. आता अ आणि 2. आता पाण्यातली प्रतिमा केल्यानंतर त्याची दिशा बदलत नाही. उजवी बाजू डावी होत नाही, डावी बाजू उजव्याकडे जात नाही. त्यामुळे फक्त वरची बाजू खाली जाते आणि खालची बाजू वर जाते. अशी असणारी आकृती ही 3 आणि 4 मध्ये दिसते. 1 आणि 2 मध्ये दिसते, परंतु अ आहे तसाच खाली अ घेतलाय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 2 हा इथे बाद होतात. आता पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये फक्त बघा थोडासा फरक आहे. ट बरोबर उलटा झालेला आहे, मात्र त्याचा उकार हा पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे तसाच घेतलाय. त्यामुळे आपला 41 या प्रश्नाचा पर्याय क्रमांक असणार आहे 3. आता प्रश्न क्रमांक 42. प्रश्न क्रमांक 42 याच्यामध्ये बघा, आता माशाचा डोळा. आता इथं सुद्धा आपल्याला पाण्यातलीच आकृती शोधायची, म्हणजे वरचा भाग खाली आला पाहिजे. आता वरचा भाग खाली आला पाहिजे अशी आकृती ही 2च ठिकाणी, ती पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, परंतु तिची दिशा बदलली. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 आणि 3 या ठिकाणी बाद होतात. आता पर्याय क्रमांक 1 आणि 4 मध्येच आहे. आता पर्याय क्रमांक 1 चा जर विचार केला तर अर्धा चंद्र हा आहे तसाच आहे, फक्त तो वर तोंड करून आलेला, म्हणजे त्याची दिशा बदललेली नाही. खालची आणि वर गेलेला नाही आणि वरची दिशा खाली झालेली नाही. त्याच्यामुळे 42 या प्रश्नासाठीचे पर्याय क्रमांक असणार आहे 4. तर आता प्रश्न क्रमांक 43 ते 45 आपण मनोऱ्यावरचे प्रश्न सोडून घेऊयात आजच्या दिवशी, आणि उर्वरित भाग हा उद्याच्या तासी घेतली. तर प्रश्न क्रमांक 43 साठीचा मनोरा नीट पहा. 50, 48, 58 आणि 27. 50 कुठे बघा, 50 पासून 48 आडवी रेष, 48 पासून 58 खाली बरोबर, आणि 58 पासून तिरपी रेष 27. तशीच पुढचं फॉलो करते का बघा. 14 पासून 18 पर्यंत आडवी रेष, 18 पासून 36 उभी रेष, आणि 36 पासून तिरकी रेष 33. आता 26 त्याच्या पुढचा पॅटर्न काय बघा. 26 पासून 11, 26 कुठे बघा दिसते बघा. 26 पासून 11 आडवी रेष, 11 पासून 27 उभी रेष, 27 पासून 50 तिरकी रेष. म्हणजे आता बघा परत तिथं झालंय, मग आपल्याला 26 पासूनच घ्यावं लागेल, कारण तिथं दुसरा अंक नाही. तिथं 26 पासून 29 असला पाहिजे. 29 पासून उभी रेष 33, आणि 33 पासून तिरकी रेष 14. त्यामुळे प्रश्न क्रमांक 43 साठी पर्याय क्रमांक आहे 3. आता प्रश्न क्रमांक 44 बघा. 31 पासून 17 तिरक दिसते बघा, इकडे एकदम बाहेरच्या बाजूला. 31 पासून 17, 17 पासून 58, आणि 58 पासून 34 म्हणजे आडवी रेष आहे. 58 ते 34 आडवी, 31 17 तिरकी. 31 ते 17 म्हणजे 31 आणि 17च्या मध्ये 21 आहे. मग तसंच पुढे तसा पॅटर्न आहे का बघा. 15 आणि 19च्या मध्ये 16 आहे, म्हणजे 15 ते 19 म्हणजेच आता 36 पासून 28 सरळ आडवी रेष. आपल्याला इथं 2 अचूक पर्याय शोधायचे. आता पर्याय क्रमांक अगोदर 21 ते 25 चा पॅटर्न कसा आहे बघा. 21 पासून 25 शेवट बॉटमला बघा. 21 पासून 25, 20 पासून 24, तसाच 16 पासून 60 येईल, आणि 32 पासून 35 येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 एक झाला, आणि
36 पासून 56 तिरकाच येतोय बघा, खालीच आहे तिथं अलीकडल्या तिरक्या लाईनला. 36 पासून 56 आणि 35 पासून 30 म्हणजे पर्याय क्रमांक 1. म्हणून 44 प्रश्न चे उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 आहे. आता बघा 41 पासून 50, 41 बघा तिथून 50 उभी रेष आणि 34 48 बघा 34 48 41 50 34 उभी एकदम रेष आहे आणि 34 पासून 48 परत तिरकी रेष आहे. म्हणजे आता पुढचं उत्तर असणार त्याचं 52 14 28 उभी रेष 52 14 28 28 पासून तिरकी रेष 18 पर्यंत. तर आता शेवटचा उत्तरचा तिथं दिलेला आहे बघा 29 पासून 33 29 33 35 35 पासून तिरका 15 आहे म्हणजे बाहेर गेली रेष. तर आता हेच असणार आहे 11 पासून 27 पासून 24 24 पासून 31 पर्यंत. म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी मनोऱ्यावरचे अतिशय सोपे प्रश्न असतात जे की आपल्या हातात असतात आणि आपण ते सहज मिळवले पाहिजे. यासाठी आपण आजच्या या तासिकेमध्ये प्रश्न क्रमांक 45 पर्यंतचे प्रश्न पाहिले. आजच्या थोड्या टेक्निकल इश्यूमुळे आपला तासिकेला थोडासा उशीर झाला. उद्या मात्र वेळेत आणि योग्य पद्धतीने तासिका सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. आजच्या या तासिकेमध्ये आपण थांबूया. सर्वांनी मीटिंग लेफ्ट करू शकता.